बोलायचं का आज वडिलांसमोर? बोलू ना, आता काय खूप दिवस झाले, आता काय तर निर्णय पप्पांनी घ्यायला पाहिजे. पहिलं कोण बोलणार? मी ना तू बोल. एक काम कर दादा, तू मोठा आहे, तूच बोल. काय असेल ते आज मिटवूनच टाक. बोल. ठीक आहे, चला चल. बोलू आपण. बाबा, आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. अरे, आज तिघ एकदम. या या या, बसा बसा की बसा. बाबा, आता एकत्र राहणं का आम्हाला जमत नाही आणि विनाकारण वादावाद होतात. आणि तुमचं प्रॉपर्टी ते वगैरे काय आमच्या नावी करा आणि तुम्ही कुणाकडे राहताय ते तुम्ही ठरवा. हे काय विचारणं झालं? 4 महिने बाबा माझ्याकडे राहतील, 4 महिने तुझ्याकडे राहतील आणि 4 महिने दादाकडे राहतील. चला तर बाबा, आमच्या तिघांचं ठरलंय. आता आपल्या प्रॉपर्टीची आमच्या तिघा भावांमध्ये समान वाटणी करून टाका आणि हा विषय इथं संपवून टाका. बरोबर. कसली वाटणी आणि कसला हिस्सा मागताय तुम्ही लोक? मी 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 करणार वाटणी. आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. आहे त्या अंगावरच्या कपड्यांनी आता घरातनं बाहेर निघायचं तुम्ही, आणि 4-4 महिने तुम्ही माझ्या इकडे येऊन राहायचं. मला सांगताय तुमच्याकडे 4-4 महिने राहायचं वय? अरे, या संपत्तीचा मालक मी आहे. मी कमवलं हे सगळं. अहो बाबा, तुम्ही असं कसं बोलताय? आम्ही तुमचे वारसदार आहे आणि तुम्ही आम्हाला डायरेक्ट घरातून हाय त्या कपड्यावर निघा बोलताय. वारसदार? अरे आहे ना वारसदार. हे तुमच्यासाठी तर करून ठेवलं होतं सगळं मी. तुम्ही मला घरातनं बाहेर काढताय. वारसदार तुम्ही मी गेल्यानंतर आहे रे. मला लाज वाटते तुम्ही माझ्या इथे जन्माला आले. उठा इकडनं आणि निघा. माझं काय झालं ना बरं वाईट, त्यावेळेस बघा तुम्ही तुमचे भांडत बसा वारसदार म्हणून. तर मित्रांनो, मी माझ्या मुलांबरोबर योग्य केलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.